मध्ये धडक घेईल याकडे लक्ष असेल. तर कालच्या दिवसात अफलातून खेळ साकारत असताना आपण पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय शेंडोबा 40+ मास्टर कासर वडवली ए संघाने. दिमागदार विजय कालच्या दिवसात त्यांचा साकारला. आज दोन फलंदाज सलामीवीर जोडी बदलली गेले. आता मात्र राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग ट्रॅक वरती दिलीप पाटील बुवा सज्ज झालेत. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साह्याने इथे सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू असेल दिलीप पाटीलच्या षटकातील. आणखीन एक बॉल डॉट येतोय. सिस्टमच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा मनसुबा सातत्याने राहिलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर निश्चित स्वरूपाने 0 धावा. आणखीन एक डॉट. लगातार 3 चेंडू निर्धाव खेळलेत राजेश भोईर. नव्याने दाखल झालेत, मात्र नव्याने येत असताना काही नाविन्य करतील. मात्र 3 चेंडू डॉट खेळतायत. दबाव आहे. सेमीफायनलचा सामना जर जिंकला तर फायनलचं तिकीट पक्क होईल आणि फायनल जर जिंकली तर निश्चितच संध्याकाळच्या सत्रात अनंत सकाराम भोईर साहेबांच्या माध्यमातून पार्टी आयोजन करण्यात आलेला आहे. तुमच्या बाहेर चेंडू होता. इथे काय घडतंय तर फलंदाज बाद होतोय. राजेश भोईर बॅक टू द डगआउट मध्ये 4 चेंडूंचा सामना केला, 0 धावा बनवल्या आणि रन आउटच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या दिशेने गॉन. केलाय एकेरीच्या माध्यमातून. श्री गणेशा होतोय. 5व्या बॉलवरती एक धाव येते. एक धावेसहित एक धावा ही फलकावरती पाहायला मिळते. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. शेवटचा बॉल षटकातला प्रयत्न करावे लागतील. ऑन साइडला फटका चांगला आहे. आडव्या बॅटचा वापर केला. विवेक पाटील वेगाने आलेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिली तर 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. राहुल होते. राहुलची अचूक पैकी 3 धावा या फलकावरती. वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता जयवंत पाटील स्ट्राईकला आहेत. इथून प्रयत्न करावे लागतील. आता धावा यायला हव्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं. कडे कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मनसुबा फसतोय. आणखीन एक डॉट बॉल. धाव फलकावरती 3 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळतायत. तर पॅड वरती चेंडू आदळला गेला आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहिलं तर डेलिब्रेट चेंडू घोषित करतायत. धाव घेऊ शकणार नाहीत कारण खेळण्याचे ऍक्शन केले नव्हते. म्हणूनच डेलिब्रेट चेंडू हा घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल.
आणखीन एक धमाका करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. काय घडतंय सेमीफायनलच्या मॅच मध्ये जशी कामगिरी व्हायला हवी होती तशी कामगिरी पाहायला मिळत नाही. खास करून खांदे अगदी डाऊन झालेत. ऑन साइडला फटका खेळतायत. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न करावा लागेल आणि पाहता पाहता दुसरी धाव. इथे यस नो वेट काय घडतंय तर निश्चितच स्ट्राईक वरती राजेंद्र पाहायला मिळतील एकच धाव आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 धावा. ऑन साइडला खेळायचं होतं, पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय. इथे एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय राजेंद्र. बॅक टू द नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. राहुल पाटीलचे हे षटक फुलातून आतापर्यंत पाहायला मिळतंय. फलकावरती फक्त 5 धावा आहेत. ऑन साइडला फटका सजवलाय. हरेश पाटील आहेत तिथे, करणार नाहीत चुकी. आणखीन एक धक्का. भूषण भोईर बॅक टू द डगआउट डॉन. तर निश्चितच 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती उदय पाटील सज्ज होत आहेत. 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस फलकावरती
साईडला खेळायचं होतं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅटची टॉप एज. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. एकच धाव. खास करून आपण पाहिलं तर या षटकात सुद्धा मोठे फटके खेळण्याचा मोह आवरता आला नाही. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. उदय पाटीलच्या उत्कंठातून चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन सातत्याने स्लोवर वन चेंडू हाताळताना आपण पाहतोय. आणखीन एक डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. कारण डॉट चेंडू भरपूर मोठ्या प्रमाणात आलेत आणि डॉट बॉलचा दबाव आता वाढला जातोय मैदानाच्या आतमध्ये. श्री पोष मात्र भाईंदरपाडा मास्टर संघावरती आणि खास करून आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपाने दबावात आहे संघ. तर निश्चितच आपण पाहतोय प्रत्येक चौकाराकरिता 200 रुपये, षटकाराकरिता 300 रुपयांचा कॅश प्राइज अनंत भोईर साहेबांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. प्रयत्न करावे लागतील. इनसाइड आउटचा फटका जमिनीलगत चेंडू चालला इंटू द गॅप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आहेत. नागेश पाटील वेगाने आलेत आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर 3 षटक समाप्त झाले. 4 ची धावगती राखत असताना 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 बॉल मध्ये आता मात्र आक्रमण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 7 चेंडू निर्धाव गेलेत. फलकावरती 12 धावा. संदेश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला सतीश भोईर, दुसऱ्या बाजूला प्रवीण पारधी. मोठे फटके येतील का प्रवीण पारधीच्या बॅट मधून? प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मोठे फटके आले तर निश्चितच या सामन्यामध्ये रोमांचकता येऊ शकते. पहिल्या 3 षटकात 12 धावा. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. हवाई सफर, हवाई हल्ला चढवावा लागेल. शॉर्ट ऑफ लेन, आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्यावरती मोठा फटका यायला हवा होता. तर आणखीन एक डॉट बॉल. 8वा डॉट बॉल आहे या इनिंग मधला. सतीश भोईर स्ट्राइकला आपण पाहतोय. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं रहस्य कुठेतरी जपावं लागेल. ऑन साइडला बॅट स्ट्रोक होता. फटका अप्रतिम सजवलाय. 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 14 वरती. 14 रन्स, 14 धावा फलकावरती येत असताना मोठे फटके आता खेळण्याचा प्रयत्न मानस मनसुबा ध्येय ठेवलाय. तर प्रॉमिसिंग टायमिंग साध्य करत नाहीत. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर फलकावरती 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अफलातून टायमिंग. सरळ बॉलला फेकून दिले सतीश भोईरच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. संदेश सज्ज झालाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला. सरळ बॅटचा वापर केला तर निश्चितच धावा आलेत. सरळ बॅटच्या माध्यमातून षटकार आलाय. नंतर आडव्या पट्ट्याचा वापर का केला जातोय याकडे लक्ष दिलं जाईल. धावांची गती स्थिरावली गेली 20 वरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती संदेश सज्ज होतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेत आहे. अविनाश पाटील झेल खाली येत आहेत.
मात्र झेल निसटतोय. 2 धावा आले. 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे येते. एकंदरीत पाहिलं तर 22 वरती. अजूनही आपण पाहिलं तर प्रयत्न जारी आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका यायला हवा. इथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये जिवंतपणा येऊ शकतोय. सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय. श्रीपोष मात्रा, भाईंदरपाडा हा मास्टर संघ. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकामध्ये धावांची गती एकंदरीत पाहिली तर धावफलकावरती निश्चितच झेल सुटल्या कारणास्तव 50 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रवी भोईर, कासर वडवली यांच्या माध्यमातून अविनाश पाटील यांच्याकरिता हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धावफलकावरती 22. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 बॉल, मोठे फटके यायला हवेत. हरीश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रवीण पारधी मध्ये क्षमता मोठे फटके खेळण्याची, सतीश मध्ये क्षमता मोठे फटके खेळण्याची. तर जे डॉट बॉल आलेत ना ते कुठेतरी सामन्यामध्ये मागणी ठरलेत असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. ज्या 10 डॉट बॉलने सामन्यामध्ये चित्र बदललं गेलंय त्याच 10 डॉट बॉल वरती 10 धावा आल्या असत्या तर धावफलकावरती 32 धावा पाहायला मिळाल्या असत्या. मात्र क्रिकेट आहे, जर तरला तारा नाही. इथे आपण पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. वाईटच्या माध्यमातून 1 डे अर्थातच 2 धावा आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 24 धावा. सामना अगदी आपण पाहिलं तर बॅलन्सिंग पाहायला मिळेल का? 24 चेंडू 24 धावा फलकावरती झालेत. जर हॅट्रिक षटकार येत आहेत तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. हॅट्रिक षटकारांकरिता हे पारितोषिक दोन्ही संघांकरिता आहे. ऑन साइडला इतका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना अफलातून टायमिंग प्रवीण पारधीच्या बॅट मधून चेंडू चाललाय. हवाई यात्रावरती हवाई सफर. 6 धावा षटकार.
षटकार येतोय तर 1000चं पारितोषिक. शैलेश भोईर आज आपण पाहिलं तर ऊर्जा देण्याचं काम करत आहेत. जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल, उलटा चेंडू त्यावरती फटका सजवतायत. ऑन साइडला चेंडू राहुल पाटील आहेत. फंबल झालेत. पाहता पाहता दुसरी धाव, तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल का? मात्र तिसरी धाव धोक्याची ठरते. फलंदाज बाद, 2 धावा आलेत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 39 धावा आणि विजयाकरिता 40 धावांचं लक्ष्य आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकामध्ये एकंदरीत पाहिलं तर फक्त 5 धावा होत्या. तिथून कमबॅक केलाय. 3 षटकामध्ये अफलातून कामगिरी केली. मागच्या 2 षटकात काही जबरदस्त धावा उभारल्यात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 3 षटकात 12 होत्या. 2 षटकात 27 धावा आलेत आणि धावांची गती 39. विजयाकरिता 40चं लक्ष्य सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल यात काही शंका नाही, कारण तितकी ताकदीची गोलंदाजी आता करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हा सामना पोशमात्रा भाईंदरपडा मास्टर्स आणि नवगर मास्टर ए या 2 संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. टार्गेट सेट केलं गेलंय तो म्हणजेच नवगर मास्टर ए संघासमोर जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 39 धावा. षटकार हॅट्रिकसाठी ₹2000 पारितोषिक शैलेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते दिले जाणार आहेत. विकेट हॅट्रिकसाठी ₹3000 पारितोषिक शैलेश भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मात्र पाहायचं आहे तो बक्षीस कुठला खेळाडू पटकावेल हे पाहणं गरजेचं असेल. एका साईडला नवगर मास्टर ए या संघाला जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 39 धावा या पूर्ण करायच्यात. एका साईडने जर आपण पाहिलात तर गोलंदाजाची धुरा ही पोशमात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाकडे मजबूत आहे. कारण विशाल सारखा गोलंदाज आहे, भूषण सारखा गोलंदाज आहे आणि नक्कीच त्या गोलंदाजीच्या जोरावरती आज चांगली कामगिरी करावी लागेल ती म्हणजेच
पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाला. कारण बक्षिसं खूप लावली गेलेत पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघासमोर. कारण अंतिम सामना जर जिंकतोय तर आनंदजी भोईर यांच्या शुभ हस्ते आज जो पूर्णपणे या संघाला पार्टी दिली जाणार आहे. त्यानंतर विजयजी ठाकूर यांच्याकडून ₹2000, किरण पाटील यांच्याकडून 2 कोंबडी, गावठी कोंबडी दिले जाणार आहेत. राजेश भोईर पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. पहिला चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज राजेशच्या माध्यमातून आणि इथे मिळाला जात आहे 2 धावा. 2 धाव्याने श्री गणेश केला जातोय धाव फलकाचा. एका साईडला जर आपण पाहिलात तर अविनाश आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी या 2 फलंदाजांना पाठवलं गेलंय. चौकाला 100 षटकाला 200. अविनाश याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. फलंदाज अविनाश चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200 रवींद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. लगातार 3 षटकारांसाठी ₹2000 शैलेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलात तर ₹3000 शैलेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. बक्षिसांची आतषबाजी इथे पाहायला मिळते. मात्र तो बक्षीस कुठला संघ पटकावेल काय? त्यावेळी पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा अट्टहास इथे नक्कीच अजून एक अजून जर 2 डॉट केले तर नक्कीच ₹200 पारितोषिक रवी भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मात्र यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका 4 धाव्यांसाठी चौकाराने. या चौकाराने ₹100चा मानकरी ठरला जातोय फलंदाज अविनाश. चौकाराने धावफलकावरती 6. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा रोखणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त डॉट आणि जास्तीत जास्त विकेट्स घ्याव्या लागतील पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाला. जर तुम्हाला या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये कायमस्वरूपी राहायचं असेल तर नक्कीच या मॅच मध्ये तुम्हाला विकेट्स आणि जास्तीत जास्त डॉट करावे लागतील. मात्र एका साईडला जर आपण पाहिलात तर नवघर मास्टर्स संघ एक मोठा संघ आहे, नामांकित संघ म्हणून ओळखला जातो. मात्र यावेळी पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज गती पूर्ण. 2 धाव्याने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा. सर भाईंदरपाडा संघ इथे विजयी होत आहे तर नक्कीच संतोष भोईर आणि संतोष पाटील आणि योगेश भोईर यांच्या माध्यमातून ₹500-500 पारितोषिक दिला जाणार आहे. तो म्हणजेच भाईंदरपाडा मास्टर्स या संघासाठी संधी आहे. मात्र संधीचं सोनं करावं लागेल पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाला. विशाल येतो क्रमांक 2चा गोलंदाजी मार्गवर. शेंडोबा कासार वडवली मास्टर्स ए संघ इथे आगमन झालाय. कारण कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ संदीप भोईर याचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आज अंतिम सामन्यामध्ये
लढण्यासाठी तो संघ तयार आहे. मात्र इथे 2 शतरक्षकांच्या मधून चेंडू इथं मस्त मात्र चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या जातात दिनेश, अविनाश याच्या माध्यमातून आणि या 2 धावेने धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरी धाव घेतली अविनाश याने. त्याच्यासाठी रवींद्र भोईर यांच्याकडून ₹10 दिले जाणार आहेत. पुन्हा एकदा यावेळी एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावफलकावरती जर आपण पाहायला गेलात तर 12 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावा रोखणं गरजेचं आहे. विशाल गोलंदाजी मार्गवर आहे. अनुभव खूप आहे. मात्र तो अनुभव आज इथे पणास लावावा लागेल. कारण आपण जर पाहिलात तर आपल्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत. महेंद्रपाडा संघाला प्रथमतः गोलंदाजी, क्षेत्ररक्षण हे चांगली करावी लागेल. त्यावेळी थोडीशी दिशा भरकटलाय. आउटसाइडचा ऑफ स्टंप पंचांचा इशारा. आदित्य गंगारे सर इथं सांगत असताना 2 हात समांतर करून यस हा वाईट चेंडू आहे. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते आणि अवांतर धावेने एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते. ह्यावेळी बॅटची कडा घेतली गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली जाईल आणि एका सिंगलने धावफलकावरती 14 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज विशाल या गोलंदाजाला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 39 धावांचा पाठलाग करत आहे जिंकण्यासाठी नवघर मास्टर्स ए या संघाला. मात्र त्या धावा इथे मग चांगल्या रीतीने घेत असताना आपण या 2 फलंदाजांना पाहतोय. दीपक आणि अविनाश हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळते. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की हा महत्त्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. जर जिंकलो तर डायरेक्ट अंतिम सामन्यामध्ये जाऊन प्रवेश करेल आणि त्यासाठी या दोन्ही फलंदाजाने शांत आणि संत अशी खेळी करत असताना आपण पाहतोय. कारण चांगल्या चेंडूला सन्मान देतात आणि खराब चेंडूंचा समाचार घेत असताना या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाते. सिंगल डबलवरती जास्त जोर दिला जातोय आणि सिंगल डबलने 2 षटकांचा खेळ इथे संपत असताना धावफलकावरती 17 धावा. 8.50 च्या सरासरीने फलंदाजी करत असताना 17 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 8. दुसऱ्या षटकामध्ये विशाल याने धावा खर्च केल्यात 9 आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलात तर 8.50 च्या सरासरीने धावफलकावरती 17 धावा. 17 रन ऑन दी बोर्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. त्या षटकामध्ये अशा थांबवाव्या लागतील कारण आपण जर पाहायला गेलं तर धावा रोखण्याची गरज असेल पोष मात्र भाईंदरपाडा मास्टर्स या संघाला. तर ज्या प्रकारे या 2 षटकांमध्ये धावा या 2 फलंदाजाने घेतल्यात आणि ही जोडी नक्कीच एक डोकेदुखी ठरत चालली आहे ती म्हणजेच भाईंदरपाडा मास्टर्स या संघाला. कारण दीपक आपण पाहिलं तर दीपक एक आक्रमक फलंदाज आहे. पण सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये त्या फलंदाजाने ताबडतोब केली गेली होती. मात्र जसं वातावरण तसं खेळी करत असताना दीपक याला पाहतोय. आणि या षटकामध्ये या मॅचमध्ये जर आपण पाहिलात तर आव्हान सोपं आहे आणि त्या आव्हानाला सोपं अजून कसं करायचं हे नक्कीच या फलंदाजाकडे ताकद आहे आणि ते दाखवत असताना फलंदाज दीपक आणि अविनाश हे 2 फलंदाज शांत आणि संत अशी खेळी करतायत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. पूर्णपणे वाईट यॉर्करचा मारा केला गेला गोलंदाज भूषणच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू इथे या षटकातला आपण पाहतोय निर्धार हाताळला जातोय. जास्तीत जास्त डॉट आणि जास्तीत जास्त विकेट्स मिळवाव्या लागतील. मात्र ती विकेट्स अजूनपर्यंत मिळाली जात नाही. त्यावेळी अपील केला जातंय. अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी लादली जाते आणि ज्याचं कारण जर आपण पाहिलात तर पुन्हा एकदा एक निर्धार चेंडू.
लगातार 2 चेंडू डॉट केले जात आहेत. गोलंदाजची मार्गवर भूषण. मोठा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. शतरक्षक खूप वेगाने ते फेकी केली जाते. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. एका सिंगलने धावफलकावरती पाहिला गेला तर धावफलकावरती धावा 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यावेळी आपण पाहिला तर गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल वनडी आणि एका सिंगलने धावफलकावरती 19 धावा. चेंडू जर आपण पाहिलं तर या षटकातले चेंडू हाताळले गेलेत. गोलंदाज भूषण याचे 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. अतिशय महत्वपूर्ण हा षटक ठरला गेलाय. तर या षटकामध्ये धावा फक्त गोलंदाजाने खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये 2. कारण याच षटकाची गरज होती पोषमात्रा बांजरपाडा मास्टर्स या संघाला. संदीप पाटील यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती या. शैलेश भोईर तुम्हाला बोलवत आहेत. संदीप पाटील यांना विनंती असेल स्टेजवरती यायचे. विकेट्स मिळाले जाते. पहिला विकेट्स इथं प्राप्त केला जातोय गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. एक धाव आपण जर पाहिलात तर पहिल्या 4थ्या चेंडूवरती इथे पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर अविनाश हा फलंदाज इथे बाद होतोय. संघाचा धावफलक जर आपण पाहिलात तर 19 धावांवरती स्थिर आहे. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. गोलंदाजची मार्गवर भूषण. विकेट हॅट्रिक साठी 3000. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा पारितोषिक शैलेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे. मात्र अजूनपर्यंत कुठलाही खेळाडू या बक्षिसाचा मानकरी ठरला जात नाहीये. आणि 110 रुपये अविनाश याच्यासाठी रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून इथे पोहोचले गेलेत. भूषण गोलंदाजची मार्गवर. षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. त्यावेळी दाद केली जाते वाईडची आणि पंचाने ती दाद स्वीकारले. याचा आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा वाईड. अवांतर धावेने एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते आणि एका धावेने धावफलकावरती 20 धावा. 13 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. वाईट +1 अशा 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने धावफलकावरती जर आपण पाहायला गेलात तर 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज. 12-16 ची मॅच आहे. 12 चेंडूमध्ये 16 धाव्यांची जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे नवघर मास्टर्स ए या संघाला. 12 चेंडू 16 धावा.
चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज आहे. एका साईडला आपण जर पाहिलात तर नवघर मास्टर ए संघाचे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. बाद झाला होता अविनाश आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये हरेश हा फलंदाज आलाय आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दीपक या फलंदाजाला. मात्र षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज सतीश. मागच्या मॅच मध्ये सतीश याने तो 2 धावांचा षटक कोण विसरेल. तो अप्रतिम षटक हाताळला गेला होता सतीशच्या माध्यमातून आणि त्याच प्रकारचं षटक इथे हाताळावे लागेल सतीश याला. पहिला चेंडू षटक पूर्ण केलाय. खेळ आहे का मात्र इथे पाहायचंय. अतिशय सुंदर शतरक्षण पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. एक सिंगल आणि एका सिंगलने धाव फलक 25 धावा. म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 15 धावा. अकरा चेंडू मध्ये 15 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी फटका चांगला आहे. यस दीपक याच्या बॅट मधून आलेला हा धमाका भिरकावून दिला चेंडूला. दीप कॉर्नर रिझन मध्ये षटकारासाठी 6 धावा आणि या 6 धाव्याने समीकरण पाहायला गेलात तर आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू उर्वरित शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. दहा चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी नवघर मास्टर्स ए या संघाला. काय फलंदाजी केली जाते दीपकच्या माध्यमातून. मात्र इथे अपील केलं जाते. अपील स्वीकारले आणि फलंदाज दीपक इथे बाद होतोय. अप टेन्शन 9 चेंडू आणि 9 धावा. 9 चेंडू आणि 9 धावा. अजून बारा टेन्शन नाही. जसं ऊष मात्रा महेंद्रपाडा संघाकडे कठीण आव्हान होत चाललंय तसं तसं शेअर मार्केट उतरत चाललंय. नक्कीच आज आपण पाहतोय अजूनही संधी आहे. अजूनही एखादा विकेटचा जास्तीत जास्त डॉट चेंडू जर केले गेले तर नक्कीच ऊष मात्रा महेंद्रपाडा हा संघ कमबॅक करू शकतोय. मात्र तो क्षण आणि तो वेळ मात्र येणं कठीण आहे. कारण एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय उदय पाटील या फलंदाजाला ज्याने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 34 धावा कुठल्या गेल्या होत्या 11 चेंडू मध्ये. तो फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय उदय पाटील. 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. त्यावेळी मनमोहन चेंडू कलेक्ट केला जाईल का नाही. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये मनमोहन चौकारासाठी 4 धावा. 35 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज. तुझं स्वागत नाही करणार. फक्त 5 धाव्यांची गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक असतील 7. त्यावेळी पुन्हा एकदा पाहायचं डिस्कलेग रिझन मध्ये एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने आता 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 4 धावा.
ए संघाचा कर्णधार विनंती असेल टॉससाठी येऊन हजर राहा. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज जिंकण्यासाठी नवघर मास्टर्स ए या संघाला उदय पाटील आणि हरेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन फलंदाज तंबूमध्ये परतले गेलेत. पहिला गडी बाद झाला अविनाश आणि त्यानंतर गडी बाद झाला तो म्हणजेच दीपक. उदय आणि हरीश जोडी मैदानामध्ये शेवंत पाटील गोलंदाजची मार्गवर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू पाहायचा एक सिंगल प्राप्त केली जाईल नक्कीच. या चेंडूवरती जर आपण पाहायला गेलात तर एका सिंगलने धावफलक पुढे सरकला जाईल. 5 चेंडूमध्ये 3 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावची 4 रूपाने गडी बाद. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. शेवंत वाडी हा चमत्कार करेल का? ह्या 2 धावा डिफेंड करेल का? हे पाहणं गरजेचं असेल. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या गेल्यात. मात्र या शेवटच्या 2 चेंडू 4 चेंडूवरती या 2 धावा डिफेंडिंग करायच्यात. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. एक चमत्कार केला जाईल का? ओशमात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाकडे. शेवंत वाडी त्यावेळी फटका चांगला